मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळलाय। तर स्लॅब कोसळताना 2 ते 3 वाहनं दबली गेली आहेत। काही लोक जखमीही असल्याची माहिती आहे। मुलुंड LBS मार्गावर जॉन्सन अँड जॉन्सन समोर मेट्रोचा हा स्लॅब कोसळलाय। तर एक ऑटो रिक्षा आणि 4 चाकी गाडी ही स्लॅब खाली कोसळली आहे। याच्या मागे 2 जण जखमी झाले तर काही जण अडकल्याची ही माहिती आहे। मुलुंडमधली ही गंभीर घटना आपण बघतोय। मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब खाली कोसळलाय तर त्यात काही जण जखमी असल्याची माहिती आहे। स्लॅब कोसळल्यानं त्याखाली 2 ते 3 वाहनं दबलेली आपण पाहतोय तर काही जण जखमी असल्याची ही माहिती आहे। मुलुंडमधली ही घटना आहे। मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब खाली कोसळलाय। मुलुंडमधली बातमी आपण बघतोय। मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब खाली कोसळलाय तर खाली वाहनं दबली गेली आहेत। 2 ते 3 वाहनं या खाली दबली गेली आहेत तर काही जण जखमी असल्याची ही माहिती आहे। मुंबईच्या मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळलाय त्याखाली काही वाहनं दबली गेली आहेत तर काही जण अडकली होती ती आता जखमी असल्याची माहिती मिळते। मुंबईच्या मुलुंडमधली घटना आपण बघतोय। ब्रेकिंग न्यूज आली आहे। काही लोक यात जखमी असल्याची ही माहिती मिळते। मुंबईच्या मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब खाली कोसळलाय तर काही लोक त्यात जखमी झाल्याची माहिती आहे। मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब चालू। आपले प्रतिनिधी विशाल चौने आपल्यासोबत जोडले गेलेत। मुलुंडमध्ये मेट्रोचा बांधकामाचा स्लॅब खाली कोसळलाय, काय अपडेट्स आहेत विशाल? निष्काळजीपणा म्हणावा लागेल। मेट्रोचं बांधकाम जे आहे ते सुरू आहे आणि दरम्यान मुलुंड LBS मार्गावरती जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जी आहे त्याच्या अगदी समोर असणारं जिथं मेट्रोचं बांधकाम सुरू आहे या ठिकाणी ही घडलेली ही घटना आहे आणि ही त्याच घटनास्थळाची दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय। एक मेट्रोचा भला मोठा स्लॅब जो आहे तो 2 गाड्यांवरती कोसळलेला आहे आणि त्या 2 गाड्यांमध्ये एक रिक्षा देखील आहे आणि या रिक्षामध्ये आपण पाहतोय की एक चालक जो आहे तो अडकलेला आहे। तिथे जमाव जमलेला आहे। तो जमाव तिथून त्या रिक्षात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करतोय आणि दरम्यान या ठिकाणी बचाव कार्य देखील घटनास्थळी सुरू झालेलं आहे। सुरुवातीला स्थानिकांनी नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते केलेले आहेत आणि आता त्या ठिकाणी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेला आहे। त्याचबरोबर पोलीस देखील घटनास्थळी पोहोचलेले आहे आणि जे जखमी आहे त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल जे आहे ते केलं जात आहे। जखमींवरती उपचार सुरू आहे। दरम्यान हा निष्काळजीपणा आहे आणि बांधकामाचा दर्जा किती ढासळल्याचं आपल्याला दिसून येतं। किती निकृष्ट दर्जाचं बांधकाम जे आहे ते होतंय का ह्या मेट्रोच्या बांधकामामध्ये ह्यावरती देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित होताना आपल्याला दिसून येतोय। मात्र ही दृश्य सध्या अत्यंत हृदयद्रावक आणि भीतीदायक म्हणावी लागतील। नक्कीच विशाल, आपण असेच जोडलेले राहूयात। मुलुंडमधली घटना आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात। तर मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळल्यामुळे खाली 2 ते 3 गाड्या यात दबल्या गेल्या तर काही जण जखमीही झाल्याची माहिती आहे। मेट्रोच्या स्लॅबचा असा निष्काळजीपणा दिसून येतोय। निकृष्ट दर्जाचं बांधकाम तसंच निष्काळजीपणाने ही घटना घडल्याचं समोर आलंय। विशाल, या ठिकाणचे मदत कार्य सुरू झालंय का? काय अपडेट्स आहेत? नेमके किती जण यात जखमी झाल्याची माहिती आहे? सध्या जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते त्या माहितीनुसार या ठिकाणी 2 ते 3 जण जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती प्राप्त होते। दरम्यान त्या ठिकाणी ज्यावेळेस एखादं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असतं, एखादं बांधकामाचं काम सुरू असतं त्या ठिकाणी एक सेफ्टी नेट जी आहे ती बसवली जात असते। त्याचबरोबर बॅरिकेड्स देखील टाकलेलं जात असतं की जेणेकरून या जो प्रभावित जे क्षेत्र आहे त्याच्यापासून दूरवरतून गाड्यांचा प्रवास असेल किंवा जे पादचारी जाणारे असतील त्यांनी दूरवरतून जावं अशी एक सांकेतिक भाषा लिहिलेले काही फलक देखील त्या ठिकाणी लावलेले असतात। मात्र या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची सेफ्टी नेट दिसून येत नाही। त्याचबरोबर कोणत्याही स्वरूपाचे बॅरिकेड्स देखील लावल्याचं दिसून येत नाही। त्यामुळे कुठेतरी एक निष्काळजीपणा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येते। दरम्यान आता त्या ठिकाणी जे जखमी आहेत त्यांना त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती जी आहे ती सध्या प्राप्त होते। नक्कीच विशाल, अत्यंत भयंकर दृश्य आपण बघतोय। मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब बांधकामाच्या वेळेला स्लॅब हा कोसळलाय तर खाली 2-3 वाहनं दबली गेली आहेत, त्यात काही जण जखमीही झालेत।
तर सध्या मदत कार्य सुरू आहे. अत्यंत निष्काळजीपणा आणि निकृष्ट दर्जाचं बांधकाम या ठिकाणी पाहायला मिळतंय. मुलुंडमधली घटना आपण बघतोय. मेट्रोचा स्लॅब चक्क कोसळलाय आणि खाली काही जण दबली गेली आहेत तर जखमी झाली आहेत. त्या ठिकाणी मोठा घोळकाही आपण पाहू शकतोय. विशाल, या ठिकाणी किती जण जखमी झालेत आणि कुठल्या रुग्णालयात त्यांना सध्या दाखल केलंय? काय परिस्थिती आहे नेमकी? आता जी माहिती आपल्याला महानगरपालिकेकडून जी प्राप्त होते त्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये जवळपास 3 ते 4 लोक जे आहेत ते जखमी झाल्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर या ऑटो रिक्षामध्ये जे प्रवासी बसले होते ते देखील जखमी झाल्याचा अंदाज जो आहे तो सध्या व्यक्त केला जातोय. मात्र एकूण जखमींचा जो आकडा आहे तो 3 ते 4 आहे आणि हा जखमींचा आकडा वाढला जाण्याची भीती देखील व्यक्त केली जाते. मात्र दरम्यान ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे तिथून जवळच असणारे महानगरपालिकेचे रुग्णालय असेल, त्याचबरोबर खाजगी रुग्णालय असेल, त्या ठिकाणी तात्काळ या जखमींना जे आहे ते हलवलं गेलेलं आहे आणि त्यांच्यावरती उपचार जे आहे ते सुरू झालेले आहे. दरम्यान या ठिकाणी सध्या जे बांधकाम जे आहे ते कन्स्ट्रक्शनचं काम जे आहे ते पूर्णपणे थांबवलेलं आहे. अग्निशमन दल जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेलं आहे. इतकंच नव्हे तर आता बचाव कार्य जे आहे त्याला प्राथमिकता दिली जाते. त्यानुसार संपूर्ण भागातलं जी वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे आणि घटनास्थळी ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी जो आहे तो मार्ग करून दिला जात आहे. ॲम्ब्युलन्स घटनास्थळ ते हॉस्पिटल या दरम्यानमध्ये ट्रॅफिक होणार नाही कोणत्याही स्वरूपाची याची देखील काळजी घेतली जात आहे, जेणेकरून जो बचाव कार्य जो आहे जो दुर्घटना घडल्यानंतरचा जो काळ असतो, जे इंजर्ड लोक असतात, जखमी लोक असतात, त्यांना प्राथमिक उपचार मिळवण्याचा जो मधला जो काळ असतो तो लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचावा याची काळजी सध्या जी आहे ती घेतली जाते. मात्र सध्या जो दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेनंतर या संपूर्ण बांधकामाचं पुन्हा एकदा जे आहे ते ऑडिट केलं जावं अशा स्वरूपाची मागणी देखील आता होताना दिसून येते. नक्कीच विशाल, मला सांगा, या बांधकामासाठी, या निकृष्ट बांधकामासाठी जे लोक जबाबदार आहेत ते कुठे होते या वेळेला आणि ते आतापर्यंत दाखल झालेत का घटनास्थळी? जी प्राथमिक माहिती मिळते आपल्याला त्यानुसार सध्या ही दुर्घटना घडल्यानंतर बचाव कार्य जे आहे ते सुरू झालेलं आहे. मात्र नक्कीच ही जी दुर्घटना घडली आहे त्यानंतर प्रशासन जे आहे, राज्य सरकार जे आहे ते या बांधकामची जी साईड आहे याला जबाबदार नेमकं कोण आहे, कंत्राटदार आहे किंवा तिथलं जे बांधकाम करणारे जे संपूर्ण प्रशासन आहे त्याचे जे नेमके अधिकारी कोण आहेत याचा दर्जा तपासून घेतला आहे का, ह्या सर्वाची तपासणी जी आहे ती केली जाणार असल्याची माहिती मिळते. नक्कीच विशाल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.